हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन. आज मी बनवणार आहे शेंगदाण्याचे लाडू आणि एवढे मऊ आणि एवढे मस्त लागतात हे लाडू. आणि आता स्पेशली 9 दिवसाचे उपवास येत आहे, नवरात्राचे उपवास येत आहे. तर काहीतरी म्हणजे हजबंडला पण 9 दिवसाचे उपवास असतात, तर त्यांच्यासाठी मी लाडू बनवून ठेवते शेंगदाण्याचे आणि गुळाचे. तर इथे मी काय केलंय की शेंगदाणे जे आहे तर ते अर्धा किलो घेतलेत आणि भरणीमध्ये जेवढे पण होते ते सगळे घेऊन टाकले. म्हणजे अर्धा किलोची भरणी आहे ती. तर अर्धा किलो मस्त एका कढईमध्ये त्याला टाकलं आणि एकदम गॅस कमी ठेवायचा आहे, जास्त फुल गॅस ठेवायचा नाही आहे. आणि जे पण काही गहाण वगैरे म्हणजे शेंगदाणा असेल जो थोडासा कडसर लागतो खायला, तर तो बाजूला काढून घ्यायचे ते. आणि ते बघू शकता किती मस्त असे एकदम चांगले क्रिस्पी भाजले होते मी. ती एकदम कडक कडक, कारण की त्याचे जे छिलके आहे तर ते गरम असताना एकदम निघायला लागले होते. असे मस्त कमी गॅसवर त्याला एकदम भाजत राहायचे. तिथेच फक्त जास्त वेळ लागतो, बाकी गोष्टींना काहीही जास्त वेळ लागत नाही. तर इथे मी अर्धा किलोच गूळ घेतलाय. तर गूळ जो आहे तर तो थोडासा ओलसर आहे. ओलसर गूळ जर असला ना तर लाडू एवढे मस्त आणि सॉफ्ट बनतात. थोडासा म्हणजे कडक वगैरे गूळ घेऊ नका, मस्त मऊसूत असा गूळ घ्या. आणि ते शेंगदाणे पण थोडेसे हलकेसे थंडे झालेत, जास्त थंडे नव्हते झाले, कारण की त्याला जास्त वेळ नव्हतं ठेवलं म्हणून मी जास्त थंडे नाही झाले. तर ते इथे मी काय करते, एकदम सोपी आयडिया तुम्हाला सांगतेय. जर आता बरेचसे जण म्हणतात की छिलके खूप चांगले असतात आणि असू पण शकतात. शेंगदाण्याचे जे छिलके आहे तर सगळे म्हणतात की चांगले असतात ते खाण्यासाठी. तर इथे मी काय करते की मला म्हणजे अर्धे शेंगदाण्याचे छिलके निघावे आणि अर्धे तसेच राहावे, त्याच्यासाठी मी पूर्ण एका कपड्यामध्ये ते शेंगदाणे घेतले आणि त्याला हलक्या हाताने मस्त त्याला थोडेसे त्याचे छिलके काढते म्हटलं, आणि बाकीचे राहिले तर काही हरकत नाही. तर बघू शकता मस्त अशी एक इझी आयडिया आहे, जास्त कचरा वगैरे न होता. कारण की आपण जेव्हा पण शेंगदाणे किंवा असं भाजतो वगैरे भाजीसाठी बनवून ठेवतो, खूप कचरा होतो. तर कचरा न व्हावा म्हणून एका मस्त कपड्यामध्ये त्याला जर का तुम्हाला प्रॉपर याचे छिलके काढायचे असेल ना, तर तुम्ही याला काय करा, 2 भागामध्ये कपड्यामध्ये त्याला चांगलं घासून घ्या, म्हणजे आरामशीर त्याचे पूर्ण प्रॉपर छिलके निघतात. तर बघू शकता काही काही यांचे राहिलेत, तर मी ते जाणून बुजून ठेवले, कारण की एकाच याच्यामध्ये मी सगळ्यांना छिलके काढण्यासाठी कपड्यामध्ये टाकलं होतं. तर इथे मी काय करते की एका भांड्यामध्ये म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकून घेते आणि हलकंसं त्याला जाडसर ठेवते. जास्त बारीक नाही करायचे मला शेंगदाणे ते. तर मी सांगतेच पुढे की जास्त बारीक का नाही करायचे. तर इथे मी काहीतरी असं चालू बंद एक 2 ते 3 वेळेस केलं आणि लगेच मिक्सरचं भांडं काढून घेतलं. तुम्ही बघू शकता की बरेचसे जाडसर आहे शेंगदाणे. तर याला साईडने काढून ठेवायचं आणि खूप छान असतात बघा हे लाडू. तर तुम्ही नक्की नवरात्रामध्ये ट्राय करा आणि प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ. तर त्याच कढईमध्ये मी जो गूळ आहे तर तो काढून घेते आणि मस्त असा थोडासा ओलसरच होता गूळ. तर खूप छान बनले होते, खरंच खूप छान बनले होते लाडू. तर जे पण शेंगदाण्याचं आपण हलकंसं काढलेलं होते शेंगदाणे, तर ते पण त्या गुळामध्ये टाकले आणि दोघांना पण असं मस्त खूप असं एक जीव करून घेतलं, त्याला मिक्स करून घेतलं चांगलं. आणि याच्यानंतर काय करायचे की आपल्याला परत मिक्सरमध्ये म्हणजे आवळून येण्यासाठी ते एकजीव व्हावं म्हणून, कारण की शेंगदाणे जे आहे तर मी ते बरेचसे जाडसर ठेवले होते, तर ते त्याच्यासाठीच मी जाडसर ठेवले होते. तर इथे काय करायचं की 2 भागामध्ये काढायचं. तुमच्याकडे भांडं छोटं असेल तर तुम्ही कमी कमी क्वांटिटीमध्ये घेऊ शकता. आणि इथे बघू शकता मस्त असं ते एकजीव झालंय आणि लाडू पण बनायला हे बघा दाबून दाखवतेय मी की ते किती इझिली गोल शेपमध्ये येतंय. आणि इथे काय करायचं की दुसरं पण भांडं तसंच काढून घ्यायचे. आणि लहान मुलांना पण फार आवडतात शेंगदाण्याचे लाडू. तर इथे मी तूप वगैरे काहीही टाकत नाहीये,
कारण की आपल्याला म्हणजे जास्त दिवस टिकावे लाडू, त्याच्यासाठी मी कसं आहे की तूप तेल काही टाकलं तर ते जास्त दिवस टिकत नाही, 8 ते 15 दिवसामध्येच त्याला संपवावं लागतं, तेव्हा ते चांगलं आहे. नाही तर मग बाकी जास्त दिवस नाही राहू शकत तूप टाकल्यावर. तर परत दुसरं भांडं पण मी काढून घेतलंय आणि बघू शकता किती आरामशीर त्याचा लाडू बनतोय. म्हणजे सेकंड पार्ट जो आहे तर तो आपण मिक्सरमधून काढल्यावर तोच एक मेन आहे, त्याच्यामुळेच तो चांगले असे गोल शेप मेन याच्यामध्ये येतात, शेपमध्ये येतात आणि एकजीव होतात ते. तर बघा किती छान मस्त असा गोलसर लाडू आलाय. तर तुम्ही वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये याला लाडू बनवू शकता, चौकोनी वगैरे, वाटीमध्ये पण ठेवून. तर मस्त असं लाडू बनवा नक्की. आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर इथे दसऱ्याची पण खूप कामं चालू होती, तर थोडंसं थकावा पण होता, कारण की घरामध्ये पण खूप सारे कामं होते, साफसफाई वगैरे. आमच्याकडे दसऱ्यामध्ये साफसफाई करतात. तर इथे भारी असे मस्त असे लाडू बनवून तयार झालेत आणि 20 ते 30 दिवस तर आरामशीर टिकतात. पण एवढे 20 आणि 30 दिवस चालत नाही आमच्या घरी शेंगदाण्याचे लाडू. 10-15 दिवस पण खूप झालं, लगेच संपून जातात. तर स्वस्त राहा, मस्त राहा, चांगलं जेवण करा आणि नवरात्रीमध्ये नक्की हे लाडू बनवून बघा. थँक्यू. बाय बाय.